रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलसन सराफ, हडपसर, पुणे। महाराष्ट्रातील धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन उपोषणे केली, परंतु अद्यापही सरकारने आश्वासन दिलं होतं, परंतु ते पूर्ण केलं नाही। म्हणून हिंगोली जिल्ह्यातील धनगर समाज आक्रमक पवित्रा घेत आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सरकार लक्ष देणं आणि धनगर समाजाच्या एसटी मध्ये तात्काळ समावेश करावा या मागणीसाठी आज दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता शिंदेफळमध्ये आंदोलन छेडण्यात आले। हिंगोली जिल्ह्यातील शिंदेफळ येथे धनगर समाजाच्या वतीने शोले स्टाईल आंदोलन करून पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करून धनगर समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी करत आंदोलनकर्ते चक्क उंच टाकीवर बसून आंदोलन करताना दिसून आले। यावेळी आंदोलनकर्ते आणि घोषणाबाजी करत आंदोलन आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं, आम्हाला तात्काळ सरकारने एसटी मध्ये आरक्षण द्यावे अशी मागणी करत आंदोलन सुरू केले। प्रशासनाने आणि सरकारने तात्काळ दखल न घेतल्यास त्यापेक्षाही जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलन छेडू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी आणि तालुकाध्यक्ष भास्करराव बेंगाल आणि प्रकाश पाटील सरपंच यांनी शिंदेफळ येथे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिला आहे। यावेळी निवेदनावर रवी रमेश लांडे, माधव संपत लांडे, गोपाल रवणे, विठ्ठल गाडवे, गोरख रवणे, गजानन डाळ, टीएम कुंदरगे, गंगाराम फटांगळे यांच्या सह्या आहेत। महसूल मंडळ अधिकारी बोडके, सेनगाव पोलीस प्रशासनाचे पोलीस हेड एसपी चव्हाण, पोलीस पाटील उपस्थित होते। या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांना पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देऊ, आमचं गव्हर्नमेंट आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटला आरक्षण देऊ असं घोषित केलेलं होतं, परंतु आज त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं अनेक कॅबिनेट झाल्या परंतु कुठलंही आरक्षण घेतलेलं नाही। तरी आज विनंती आहे धनगर समाजाच्या वतीनं की त्यांनी जे बोललेले शब्द आहेत त्याची अंमलबजावणी या राहिलेल्या काळामध्ये करावी व धनगर समाजांना ची मागणी पूर्ण करावी अशी मी विनंती करतो। तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली। आज या ठिकाणी धनगर समाजाचे काही कार्यकर्ते उपोषणाला पाण्याच्या टाकीवर बसलेले आहेत आणि त्यांनी शासनाला असा इशारा दिलेला आहे की 10 दिवसात धनगराचा जो प्रश्न आहे आरक्षणाचा तो जर नाही सोडवला तर पाण्याच्या टाकीहून आम्ही खाली उडी मारू। परंतु आजची परिस्थिती धनगर समाजाची फार वाईट आहे। धनगर समाज हा केंद्रामध्ये ओबीसी आहे, महाराष्ट्रामध्ये एनटी आहे आणि घटनेमध्ये एसटी आहे। तर घटनेची अंमलबजावणी शासनाने करावी अशी धनगर समाजाची फार वर्षाची मागणी आहे, परंतु शासन याकडे दुर्लक्ष करते आणि त्या एसटीच्या ज्या सवलती आहेत त्या लागू केल्या असं सांगतंय, प्रत्यक्षात काहीही धनगर समाजासाठी केल्या जात नाही। म्हणून जे नवीन युवक आहेत हे आज पेटून उठलेले आहेत। आज या गावातले युवक पेटून उठलेले आहेत। हा जर प्रश्न नाही सोडवला तर प्रत्येक गावचे जे युवक आहेत हे अशाच प्रकारे आत्मदहनाचा पाण्याच्या टाकीवर चढून करण्याचा प्रयत्न करत आहेत। तरी यांनी दिलेले 10 दिवस, या 10 दिवसामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न शासनाने सोडवावा व आणि धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र देण्यात यावे ही माझ्या भास्कर बेंगाळ, तालुका अध्यक्ष सेनगाव व संस्था अध्यक्ष सेनगाव माझ्या वतीनं, माझ्या समाजाच्या वतीनं, धनगर समाजाच्या या शिंदेफळ गावाच्या वतीनं, परिसरातल्या गावाच्या वतीनं मी शासनाला विनंती करत आहे। या धनगर समाजाची प्रलंबित मागणी गेल्या 70 वर्षापासून आहे। धनगर समाजाची अवस्थाच अशी विचित्र आहे की महाराष्ट्रामध्ये एनटीमध्ये आहे, भारतामध्ये तो ओबीसीमध्ये आहे आणि घटनेमध्ये एसटीमध्ये आहे। तर आम्ही काय धनगर एसटीमध्ये समावेश करा असं म्हणणार नाही, समावेश ऑलरेडी झालेलाच आहे। आणि याची पडताळणी पाहण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं परराज्यामध्ये सर्वे केला आणि परराज्यातून अहवाल आलेला आहे की महाराष्ट्र जो धनगर समाज आहे संपूर्ण भारतातला त्याचा ऑलरेडी घटनेमध्ये समावेश झालेलाच आहे, फक्त महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी नाही। आणि परप्रांतातून आलेला अहवाल या शासनानं दाबून ठेवण्याचं चुकीचं काम केलं आहे। या विरोधात आता ही महाराष्ट्रातली सरी तरुण मंडळी पेटून उठलेली आहे आणि आज या शिंदेफळवासी गावामध्ये त्यांनी टाकीवर उभं राहून आंदोलन केलेलं आहे। जर ही अंमलबजावणी नाही झाली
तर ते उड्या मारू शकतात आणि होणाऱ्या नुकसानीला हे शासन सर्वस्वी जबाबदार राहील. याच्या पुढची काय भूमिका राहील आपली? याच्या पुढची ठिकठिकाणी ज्या ज्या पद्धतीनं आंदोलनं करता येतील तसे शासनाला न कळवता आपाप न कळवता रस्ता रोको करण्यात येईल आणि मात्र नुकसानकारक असं काय होणार वेगवेगळ्या ठिकाणी बंद पुकारण्यात येतील. माझं नाव महादेव संपत लांडे, मी राहणार शिंदेफळ, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. आमची एकच मागणी आहे, आम्हाला एसटीचं सर्फ तिकीट त्यांनी द्यावं, अंमलबजावणी करावी आणि नाही जर केली तर आम्ही तीव्र आंदोलन आम्ही छेडू. मागण्या जर आमच्या नाही त्याने स्वीकारल्या तर आम्ही इथून उड्या टाकतो, आत्मदहन करतो. रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी गजानन धुदुळे, हिंगोली. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.